शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं महिलांच्या हक्कासाठी ठाम भूमिका मांडत जोरदार आंदोलन आयोजित करण्यात आले। लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसकडून दर्शवण्यात आलेल्या विरोधाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळणे ही काळाची गरज आहे, अशा ऐतिहासिक निर्णयाला विरोध करणे म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणाला अडथळा निर्माण करणे होय, असं मत व्यक्त केलंय। महिला सक्षमीकरणासाठी शासनाने उचललेले हे पाऊल देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले। शिवसेना महिला आघाडीने नेहमीच महिलांच्या सन्मान, हक्क आणि सशक्तीकरणासाठी आक्रमक आणि सकारात्मक भूमिका घेतली असून भविष्यातही महिलांच्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत महिलांनी आपली एकजूट दाखवून दिली। या आंदोलनाच्या प्रसंगी अस्मिता देशमाने, मंगला भास्कर, संगीताताई पाटील, शिल्पा चव्हाण, ज्योती फड, सुलोचना मोहिते, ज्योती देवरे, मोनिका मुथा, मंगल पाटील यांच्यासह अरुणा अहिरे, मोनिताई निकम, रागिनी धोंगडे, भारती चित्ते, मीरा भोईर, अनिता वाघ, सीमंतिनी जोरवेकर आणि नाशिक पश्चिममधील इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांच्या राजकीय सहभागाला चालना देणाऱ्या या विधेयकाला व्यापक पाठिंबा मिळावा आणि महिलांना निर्णय प्रक्रियेत समान स्थान मिळावे यासाठी अशा आंदोलनाची आवश्यकता असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले। नाशिकमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे महिला सक्षमीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। महिला आरक्षण विधेयक जे नारी शक्ती वंदन विधेयक म्हणून ओळखलं जात आहे, त्याला मंजुरी देण्यासाठी महाविकास आघाडी खास करून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी खास विरोध दर्शवला। हा जो विरोध आहे, हा विरोध खरंच महिलांच्या महिला आरक्षण कायद्याविषयी जो आपण ज्याला मंजुरी दिली गेली पाहिजे, ज्यात 33% आरक्षण महिलांसाठी असणार आहे आणि जे जनगणनेनंतर त्या आरक्षणावर लोकसभा आणि विधानसभा यासाठी ते लागू करण्यात येणार होतं। आणि ह्या कायद्याचा फायदा असा होता की राजकारणात 33% आरक्षण जर महिलांना असेल तर सगळ्यात महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला महिलांचा मोठा सहभाग मिळाला असता। हा सगळ्यात मोठा त्याच्या मागचा चांगला आणि पॉझिटिव्ह मुद्दा आहे। पण या कायद्याला विरोध दर्शवण्याचं कारण काय हे आजपर्यंत लोकांनाही सांगता येत नाही, कारण महिला आरक्षणाच्या विरोधात जाण्याचं कारण फक्त आम्ही विरोधक किंवा महाविकास आघाडी यांचं एकमत हे काही 4 राज्यातल्या निवडणुकांसाठी दर्शवलं जात आहे का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण हा कायदा 33% आरक्षणाने जेव्हा महिलांना आरक्षण दिलं जाईल, राज्यसभेत, लोकसभेत आणि विधानसभेत जेव्हा महिलांचं बहुमत या मोठ्या संख्येने नोंदवलं गेलं असतं, त्याला विरोध कशासाठी? आणि हा जो कायदा आहे, ह्या कायद्यात 33% म्हणजे एकूण संख्येच्या 1/3 आरक्षण इथे महिलांना मिळणार होतं, ज्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी सुद्धा काही आरक्षण राखीव होतं। मग त्या आरक्षणाला विरोध का? महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक कायदा लोकसभेत नामंजूर झाला। बघितलं तर फक्त 54 मतं कमी पडली आणि फक्त महिलांना विरोध करणं किंवा ज्या आता आम्ही सत्ताधारी पक्षाने हा कायदा महिला विधेयक मांडलं आणि त्याला प्रखरपणे विरोधाला विरोध करणं म्हणून खरं या विरोधकांनी हा घाट घातला आणि तो कायदा नामंजूर केला। मला फक्त ह्या विरोधकांना एवढंच सांगायचं आहे की महिलांना विरोध करण्याची आहे। आज महिलांना 33% आरक्षण आहे आणि तुम्ही ते विधेयक नामंजूर करून महिलांना कुठेतरी पायमल्ली करण्याचा प्रयत्न करताय का? असं होतंय का? मग महिला ऐकतील का? महिला ह्या ऐकणार नाही। म्हणूनच आज आम्ही शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणी या महाविकास आघाडीच्या विरोधात, इंडिया आघाडीच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ज्यांनी प्रकर्षाने या कायद्याला विरोध केला, यांना आज आम्ही जोडेमारो आंदोलन केलेलं आहे। शिवसेना महिला आघाडी पश्चिमच्या वतीनं आमचं हे आंदोलन झालेलं आहे। खरं माझी विरोधकांना एक नम्र विनंती वजा सूचना आहे की महिलांना विरोध करणं हे तुम्हाला किती महागात पडेल हे येणाऱ्या काळात तुम्हाला समजेलच। मी संगीता अरुण पाटील, नाशिक जिल्हा शिवसेना प्रमुख। आज काल 2 दिवसापूर्वी जे आता विधेयक पास करणार होते ते नामंजूर केलं आहे।
त्या काँग्रेस आघाडीचा मी जाहीर निषेध करते की आज जे महिलांना आरक्षण मिळणार होतं ते मिळू नये म्हणून या सरकारने महिलांचा एक हे केलं आहे, तर त्या सरकारचा मी जाहीर निषेध करते.